शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही। पूर्वीच्या योजनांमध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते। मात्र आता थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपट आणि ठळक बातमी। शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे ती माहिती मिळेल व पीक विम्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे ती यादी सुद्धा मिळेल। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल। ई पीक पाहणी मुदत हुकली, ऑफलाईन कशी कराल? राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला। आता नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी पिकांचे नुकसान झाले। तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी खरीप हंगामातील ई पीक पाहणी नोंद करू शकले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। ऑफलाईन पद्धतीने आता ई पीक पाहणीची मुदत वाढली असून ऑफलाईन पद्धतीने आता नोंदणी सुरू। केडगावमध्ये कांद्याच्या आवकेमुळे दरात घट, पाटसरला भुसार माल आवकेत। दौंड बाजार समितीमध्ये सदस्यतेला पाहायला गेलं तर दौंडला पालेभाजी आवक वाढली। केडगाव कांद्याचे भाव घटले। फ्लावर, हिरवी मिरची, भोपळा, गवार, वांगी, घेवडा, बीट, अद्रक भाज्यांची आवक वाढल्यामुळे बाजारभाव स्थिर। अखेर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं असून शेतकरी मित्रांनो फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट केलं। तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येत राहू।